लाडक्या बहिणींना धक्का. 2100 रुपये नाही तर फक्त 1500 रुपयेच मिळणार. महाराष्ट्र सरकारने 1 जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारकडून त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येत आहेत. या योजनेची सुरुवात विशेषतः दुर्बल आणि जे गरीब महिला, गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये लाखो महिलांनी अर्ज भरलेले आहेत आणि लाखो महिलांचे अर्ज जे आहेत ते मंजूरसुद्धा झालेले आहेत. तरीही अजूनही खूप साऱ्या महिलांचे जे अर्ज आहेत, जे फॉर्म आहेत ते मंजूर झालेले नाही आहेत. आणि काही महिलांचे अर्ज मंजूर झाले असूनसुद्धा त्यांना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे. कारण की काही महिलांचे जे बँक DBT असते ते ॲक्टिव्ह नाही आहे. त्यांनी KYC केलेली नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे आलेले नाही आहेत. आतापर्यंत 3 टप्पे या योजनेचे मिळालेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीलाच ऑगस्टमध्येच जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचे पहिला टप्पा म्हणजेच 3000 रुपये महिलांच्या खात्यात आलेले आहेत. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा दुसरा टप्पा म्हणजे 1500 रुपये पुष्कळ महिलांना आलेले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 मिळून दिवाळी बोनसच्या स्वरूपात हे 3000 रुपये अगोदरच ॲडव्हान्समध्ये लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. परंतु अशा महिला काही अशा आहेत की ज्यांना अजूनही दिवाळी बोनसचे पैसेसुद्धा मिळालेले नाही आहेत किंवा मग सुरुवातपासूनच त्यांना 1ही रुपया मिळालेला नाही आहे. परंतु आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की नेमकं 1500 रुपये कुणाला मिळणार आहेत आणि हे जे 2100 रुपये मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली होती, त्यांच्या घोषणापत्रामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की निवडणुका संपल्यानंतर आम्ही लाडक्या बहीण योजनेचे जे मानधन आहे, जे पैसा आहे तो वाढवून देणार आहोत. जे किस्त आहे ते 1500 न ठेवता आम्ही त्यांना वाढवून रक्कम देणार आहोत, म्हणजे 2100 रुपये प्रति महिन्याला त्यांना देणार आहोत. परंतु आता हे 2100 रुपये त्यांना मिळणार नाही आहेत, फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत. परंतु कुणाला 1500 रुपये नेमकं कुणाला मिळणार आहेत याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, या अगोदर मी एक व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर टाकलेला होता की ज्यामध्ये मी सांगितलेलं होतं की सरकारी जो खजाना आहे, जो सरकारी खजान्यातील जे पैसे असतात ते विकास कामासाठी लावावे लागतात किंवा मग अशा ज्या योजना असतात ज्यामध्ये लोकांना फ्रीमध्ये काहीतरी द्यायचं असते, पैसा किंवा मग काही सामान, वस्तू. तर यासाठी जो पैसा खर्च होत असतो तो सरकारी खजान्यातूनच खर्च होत असतो. परंतु आता त्यामध्ये जर एवढा पैसा जर उपलब्ध नसेल, जे राज्याच्या जे सुविधा असतील किंवा मग ज्या गरजा असतील त्या जास्त झाल्याने हा पैसा कमी पडत असल्यामुळे आपल्या योजनेमध्ये एक तर कमतरता होणार किंवा मग विकास कामामध्ये कमतरता होणार, ही गोष्ट स्पष्ट आहे. परंतु यावर सुद्धा मात करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी लाडक्या बहीण योजनेचा जो पैसा आहे तो वेगळा काढून ठेवलेला आहे. त्यांनी निवडणुका अगोदरच सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे मार्च एंडिंगपर्यंतचा जो पैसा आहे 2025पर्यंत तो पैसा आम्ही बाजूला काढून ठेवलेला आहे आणि त्यांना आम्ही सतत 2025पर्यंत मार्चपर्यंत आम्ही त्यांना पैसे देणारच आहोत. म्हणजे तुम्हाला मार्चपर्यंत हे पैसे मिळणारच आहेत. कारण की त्याच्यानंतरही आता सरकार त्यांचंच आहे, 5 वर्ष ते राज्य करतील, 5 वर्ष त्यांच्या हाती सत्ता आहे आणि 5 वर्षसुद्धा तुम्हाला हे पैसे मिळत राहणार आहेत. याविषयी कुठलीही शंका नाही. ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा माझा उद्देश हा होता की खरंच आपल्याला आता पुढच्या 5 वर्षापर्यंत 2100 रुपये महिना मिळणार का? तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. मध्य प्रदेशात सर्वात आधी मेरी लाडली बहना या नावाची योजना सुरू केलेली असताना त्यांना प्रत्येक महिलेला
त्यांनी 1500 रुपयापासून सुरुवात केली होती. प्रत्येक महिलांना त्यांनी 1500 रुपये महिना ते देत आले होते, परंतु आता काही महिन्या अगोदरच त्यांनी या योजनेचे पैसे कमी करून 1250 रुपये करण्यात आले होते. म्हणजे त्यांनी लाडली बहिणा योजनेचे पैसे कमी केले होते, म्हणजेच 1500 वरून 1250 रुपये त्यांनी केले होते. एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, आपली लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरले होते त्यांना ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे दोन्ही महिन्याचे 3000 1500 मिळून 3000 त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले होते. परंतु ज्यांनी सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म भरायला सुरुवात केली होती त्यांना या मागच्या 2 महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देण्यात आलेले नाही आहेत. फक्त त्यांना सप्टेंबर महिन्यापासूनच त्यांना पैसे देण्यात आलेले होते. ज्यांनी ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरले होते त्यांना ऑक्टोबर महिन्यापासूनच या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मागं जे 3 महिने गेले, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, या 3 महिन्यांचे पैसे ऑक्टोबरवाल्यांना मिळणार नाही आहेत, कारण की त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला होता. तर मग आता अशातच 2100 रुपये जे आहेत ते ज्यांनी आता जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेले असतील आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्हलसुद्धा झालेले असतील, म्हणजे मंजूरसुद्धा झालेले असतील, पण त्यांना 1 रुपयासुद्धा आतापर्यंत मिळाला नसेल, तर काय मग त्यांना 2100 रुपये मिळणार आहेत सुरुवातपासून? तर नाही, त्यांना फक्त 1500 रुपयेच महिना मिळणार आहे, तोही नोव्हेंबरपर्यंत. त्यांना 2100 रुपये जो महिना आहे तो डिसेंबरच्या नंतरचे पैसे त्यांना 2100 रुपये महिन्याप्रमाणे मिळणार आहेत. म्हणजे आता ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरले त्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले, परंतु त्यांना अजूनही 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे. अशा महिलांना आता 1500 रुपयेप्रमाणेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांचे पैसे मिळणार आहेत 1500 रुपयाप्रमाणेच. आणि नोव्हेंबरचे सुद्धा त्यांना 1500 रुपयेच मिळणार आहेत, परंतु डिसेंबरपासून त्यांना 2100 रुपये मग पैसे मिळणार आहेत 2100 रुपयाप्रमाणे. परंतु आता ज्यांनी जे 1500 रुपये घेतलेले आहेत, 3 टप्पे घेतलेले आहेत, 3000, 1500 आणि 3000 अशा प्रकारचे 3 टप्पे ज्यांनी घेतलेले आहेत, आणि आता त्यांना डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु ज्यांचे अजून 1 रुपया मिळाला नाही, फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, त्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरो किंवा मग जुलैमध्ये, परंतु त्यांना 1500 रुपयेच मिळणार आहेत डिसेंबर महिन्यापर्यंत. म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत जे पैसे राहिलेले असतील कोणत्याही लाडक्या बहिणींचे, जे जुलै महिन्यापासूनचे कोणाचे 3000 राहिले असतील, कोणाचे 1500 राहिले असतील, कुणाला काहीच मिळालेलं नसेल तर त्यांचे संपूर्ण पैसेच राहिले असतील, तर ते सर्व पैसे 1500 रुपयेप्रमाणेच त्यांना मिळणार आहेत. आणि फक्त डिसेंबर महिन्यापासून जे हप्ता नवीन चालू होणार तो 2100 रुपयेप्रमाणे त्यांना मिळणार आहे. म्हणजे डिसेंबर महिन्यापासून जे पैसे येणार आहेत लाडक्या बहिणींचे ते 2100 रुपये महिना याप्रमाणे त्यांना मिळणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.